नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोलसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी आज कळवा आगारामध्ये काही काळासाठी काम बंद आंदोलन पुकारलं होतं। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सहाय्यक अधीक्षक कार्यशाळा नितीन सोनटक्के यांना आज परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी जबरदस्त शिवीगाळ केली। त्यामुळे सोनटक्के यांची प्रकृती बिघडली होती। त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं। या सगळ्या घटनेचा कामगारांनी निषेध व्यक्त केला आणि व्यवस्थापक राऊत यांना हटवण्याची मागणी देखील केली। त्यानंतर महापौर श्री संजय मोरे आणि परिवहनचे सभापती श्री दशरथ यादव यांनी घटनास्थळाला भेट देऊन कामगारांचं म्हणणं ऐकून घेतलं। ठाणे महानगरपालिका आणि गणेशोत्सव मंडळ पुन्हा एकदा समोरासमोर येणार असं चित्र आता निर्माण झालं आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जवळपास 400 मंडळांना 1 लाख रुपयाचा दंड भरण्याची नोटीस ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बजावण्यात आली आहे। मात्र यापैकी अनेक मंडळांची वर्गणी देखील 1 लाख रुपये जमा होत नाही असा दावा आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। 1 लाख रुपये भरले नाही तर अर्ज घेणार नाही अशा प्रकारची भूमिका ठाणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं आहे। आज या संदर्भात एका पत्रकार परिषदेचं आयोजन श्री आव्हाड यांनी केलं। यावेळेस ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या नोटिसा मागे घेण्यात आल्या नाही तर गणेशोत्सव उघड्यावर साजरा करू असा इशारा श्री आव्हाड यांच्या वतीने देण्यात आला आहे। महानगरपालिकेच्या गेटवर मूर्त्या सोडून जाऊ असा इशारा अनेक गणेशोत्सव मंडळांनी दिला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी सांगितलं आहे। दरम्यान या सगळ्या घटनांमुळे पुन्हा एकदा गणेशोत्सव वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। गणेशोत्सवाला वेगळा नियम, नवरात्रोत्सवाला वेगळा नियम, दहीहंडीला वेगळा नियम हे योग्य नाही। महानगरपालिकेने उत्सवांसाठी एकच नियमावली बनवावी अशी मागणी या प्रकरणात आमदार आव्हाड यांनी केली आहे। ठाण्यामध्ये सगळ्या उत्सवांना वेगवेगळे नियम, दहीहंडीला वेगळा नियम, गणपती उत्सवाला वेगळा नियम, नवरात्र उत्सवाला वेगळा नियम। एक नियम करा आणि 1 लाख रुपये भरणार नाही आम्ही, काय होईल जास्तीत जास्त तुम्ही मंडपाला परमिशन देणार नाही, आम्ही उघड्यावरती गणेशोत्सव साजरा करू। गणेशोत्सव साजरा करायला तर तुम्ही बंदी करू शकत नाही ना। भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या 2 दुर्घटनांमध्ये 17 निरपराध नागरिकांचा मृत्यू ओढवला आहे। या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अति धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करण्याचे आदेश पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिले आहेत। अति धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना आता महानगरपालिकांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। प्रमाणपत्रधारकांना घर देणं हे विकासकांसाठी बंधनकारक करण्यात आलं असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिली। धोकादायक इमारतीमधील राहणाऱ्या रहिवाशांना यापुढे घरभाडं देखील दिलं जाईल। त्याचप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीम्स या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये अलर्ट ठेवण्याची सूचना देखील पालकमंत्र्यांनी केली आहे। भिवंडी, ठाणे त्याचप्रमाणे आसपासच्या शहरांमधील 30 वर्षांपूर्वीच्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याची खात्री करून घेतली जाईल असं देखील श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर NDRFची टीम तातडीने दुर्घटनास्थळी पोहोचावी यासाठी ठाणे शहरामध्ये कायमस्वरूपी कॅम्पला जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देखील श्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। NDRFची जी टीम आहे ती देखील त्या ठिकाणी तात्काळ पोहोचली पाहिजे आणि लोकांचे जीव वाचले पाहिजे यासाठी ठाणे महापालिकेने आयुक्त जयस्वाल संजीवजी यांनी कलेक्टर साहेब आणि आम्ही निर्णय घेतला आहे की या ठाण्यामध्ये त्यांची तात्काळ व्यवस्था या ठिकाणी करायची आणि भविष्यामध्ये कायमस्वरूपी एक कॅम्पस त्यांना आपण या ठाण्यामध्ये देऊ, जिल्ह्यामध्ये देऊ। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। आपण सारे आयोजित क्रांती दौड, खेळाडूंचा सळसळता उत्साह, स्पर्धेचा जबरदस्त थरार, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा आणि सोबतीला पावसाची साथ। आपण सारे आयोजित क्रांती दौड, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या विजयी क्षणांची स्मृती पुन्हा एकदा जागवूया। चला धावूया रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी। प्रमुख अतिथी श्री नीरज चोपडा, विधान परिषदेचे उपसभापती श्री माणिकराव ठाकरे,
माननीय श्री हुसेन दलवाई जी आणि माननीय तनिषा सिंग आपण सारे आयोजित क्रांती दौड रविवार दिनांक 14 ऑगस्ट सकाळी 7 वाजता खेवरा सर्कल हिरनंदानी मेडोज ठाणे वेस्ट आयोजक श्री बाळकृष्ण पुर्णेकर आपण सारे आयोजित हाफ मॅरेथॉन 2016 क्रांती दौड. To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती 50% महासेल? हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. हेरंब आर्ट्स या संस्थेच्या वतीने ठाणेकर नागरिकांसाठी इको फ्रेंडली गणेश मखर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गेल्या जवळपास 10 ते 12 वर्षांपासून हेरंब आर्ट्स ही संस्था ठाणे शहरामध्ये चांगलीच नावारूपाला आलेली आहे. थर्माकोलच्या मखरांपासून दूर जात बांबू, चटाया यासारख्या वस्तू वापरत इको फ्रेंडली गणेश मखर ही हेरंब आर्ट्सने ठाणे शहरामध्ये लोकप्रिय केली. गेल्या 10 वर्षांमध्ये अशा प्रकारची इको फ्रेंडली गणेश मखर वापरणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं श्री कैलास देसले सांगतात. यंदा देखील बांबू, चटया यांचा वापर करून अत्यंत सुंदर आणि देखणी अशा प्रकारची मखर या ठिकाणी तयार करण्यात आली आहेत. यंदा ठाणे जिल्ह्याची खास ओळख असलेली वारली पेंटिंग्स देखील या मखरांवर साकारण्यात आली आहेत. ही मखर पूर्णपणे प्रदूषणमुक्त असतात, त्यामुळे त्याचा निश्चितपणे चांगला फायदा होतो असं कैलास देसले सांगतात. या ठिकाणी मूकबधीर मुलांना काम उपलब्ध करून देण्यात आलं असल्याने या मुलांच्या हाताला देखील काम मिळाल्याचं श्री कैलास देसले यांनी सांगितलं. आमच्याकडे जे मूकबधीर मुलं कामं करतात ते सगळं हे मखरचं आणि कंदीलचं काम करतात. याच्यामध्ये मंदिरं आहेत वेगळी वेगळी, वारलीचे आदिवासी झोपड्या आहेत, फुलं आहेत, झाडं आहेत, मोदकाचा ट्री आहे. नॅचरल सगळ्या वस्तूंपासून आम्ही हे मखर बनवतो. मुंब्रा परिसरामध्ये राहणाऱ्या खालिद अन्सारी यांना 28 जुलै रोजी नूर मोहम्मद या इसमाने यूपी येथील जमिनीचा सौदा करण्यासाठी पटना येथे बोलवलं. त्यानंतर श्री खालिद अन्सारी हे पटना येथे गेले. त्या ठिकाणी त्यांना एका ठिकाणी गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. ज्यावेळेस जाग आली त्यावेळेस त्यांना 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्यांचं अपहरण केलं असल्याचं सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नीला या संदर्भातला दूरध्वनी देखील करण्यात आला. शमा खालिद अन्सारी यांनी या संदर्भात 2 ऑगस्ट रोजी मुंब्रा पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये या संपूर्ण घटनेच्या चौकशीची चक्र फिरू लागली. पोलिसांनी या संदर्भात 2 ते 3 टीम तयार केल्या आणि त्यांना यूपी त्याचप्रमाणे बिहार परिसरामध्ये पाठवण्यात आलं. दरम्यानच्या काळात 30 लाखांवर तडजोड झाली आणि दक्षिण चंपारण जिल्ह्यातील सईबेट या ठिकाणी रात्रीच्या अंधारात 30 लाख रुपये द्यावेत अशा प्रकारची सूचना अपहरणकर्त्यांकडून करण्यात आली. 30 लाख रुपये त्या ठिकाणी टाकून देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर
रुखसार गावाच्या फूड मॉल जवळ खालिद अन्सारी यांना सोडून दिलं जाईल असं अपहरणकर्त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे त्यांना सोडून देखील देण्यात आलं. मात्र ज्यावेळेस खालिद अन्सारी यांना सोडून देण्यात आलं त्यावेळेस त्यांनी त्यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांना कुठे ठेवण्यात आलं होतं या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली. ज्या ठिकाणी अपहरण करण्यात आलं होतं, ज्या ठिकाणी अपहरणकर्त्यांनी खालिद अन्सारी यांना ठेवलं होतं त्या ठिकाणी नमाज पढत असतानाची अजानची हाक ऐकू येत होती. तो आवाज आपण निश्चितपणे ओळखू शकतो. त्या ठिकाणी 2 पपईची झाडं होती अशा प्रकारची माहिती खालिद अन्सारी यांनी दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात आली आणि ते गाव पोलिसांनी शोधून काढलं आणि त्यानंतर सगळ्या अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत जरी 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आज त्यांच्याकडून त्यांना कोर्टासमोर न्यायालयासमोर आपण प्रोड्यूस करणार आहोत आणि त्यानंतर त्यांचा पोलीस कस्टडी आपण घेणार आहोत. त्यातून त्यांचे अजून जास्त आरोपी जर असतील तर त्याप्रमाणे त्यांना देखील आपण पुढची कारवाई करणार आहोत. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 022 2530 5723. डॉक्टर विवेक लोलगे किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आमदार खासदारांचं वेतनवाढीच्या संदर्भात संपूर्ण राज्यभरामध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियामध्ये देखील या संदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ठाणे शहरामध्ये धर्मराज्य पक्षाच्या वतीने या संदर्भात काल स्वाक्षरी आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील जवळपास 80% आमदारांची सरासरी संपत्ती ही 10 करोड रुपयांपेक्षा अधिक आहे. सुमारे 10 आमदारांची संपत्ती 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 4 आमदारांची संपत्ती 100 करोडपेक्षा जास्त आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांची सरासरी संपत्ती 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एवढं सगळं असताना आमदार खासदारांना वेतनवाढीची गरज काय असा सवाल धर्मराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. काल या संदर्भात ठाणेकर नागरिकांच्या सह्या असलेल्यांचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना धाडण्यात आलं आहे आणि हे वेतनवाढ परत घ्यावी अशी मागणी देखील या संदर्भात करण्यात आली आहे. धर्मराज्य पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820942420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.